Hi. Hello family members and welcome back to my channel. It's me Agukat once again. And first of all, don't forget to subscribe my channel. And like, comment, share, and please don't skip my video. I want to watch till the end. So guys, first of all, तर हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तुमचं असंच प्रेम असू द्या माझ्यावर. तर आता मी चाललोय मुंबईला नाहीतर ठाण्याला शॉपिंग करायला. बड्डे आला ना 25 मेला, मग शॉपिंग तर झालीच पाहिजे. आणि त्याच्या 2-3 दिवस एक 26ला किंवा 27ला चाललोय फिरायला. तर तुम्ही मला नक्कीच मागच्या ब्लॉग बघून सांगा का कुठे फिरायला चाललोय, कमेंट्समध्ये सांगा नक्की. अजून येतो अर्धा तास थांबवला, काय कटाळा मस्त की लवकर येऊन लवकर घरी जाय. कटाला येत रे एवढा आलशी माणूस ना. म्हणतो 2 मिनिटं पण नाही लागणार घराची इथनं इथे यायला. तर बाई स्कूटीवर आले ना एक वा वा मला तर बुटा घालत ना, हातान बुटा घेऊन आले. म्हणजे किती शहाणा माणूस आहे. लोकेश भाईचा हेल्पर. आणि माझं ATM कार्ड आला बघा. या बँक बसा इथं. ATM कार्ड आहे माझा आज. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. लोकेश भाईची फरमाईश होती. काय पाहिजे लोकेश भाई? कॉफी. तुला रे मॅकडॉनल्ड्सला आलो ना परत जायचं ना खाल्याशिवाय. 1 महिना कंटिन्यू घालता 2 टाइम फक्त आणि फक्त मॅकडी. आताच एक मॅकडीचा मित्र भेटलेला. भाई बोलतो काय पाहिजे? भाई बरं काय नको, फक्त याचा काय ते सांग. ऑफर फक्त सांग, तुझ्याकडून काहीच नको. बाहेर नाही निघत. बर्गर संपला पण व्हिडिओ चालू आहे म्हणून छोटं बाईट आहे. नाही तर 3 बाईट मध्ये याची लेवल करत कर ना, दाखव पब्लिकला पण. नहीं लोग कहां से आते हैं ये? चला अट्टल सेक्टरवर एंट्री करतो. बनवले सरकारने ब्रिज. आज भारी आहे का? आता तिथनं एवढं ट्रॉफिक मधनं जायला लागायचं. तिथनं किती 40 मिनिटांपासून असेल. 20-25 मिनिटं बस. नाही तर पहिले 20-25 मिनिटांवर मार्शीला बस. बाबा भेटली एकदाशी जागा. अरे कुत्र्या तुम्ही कुठे इथे गाड्यांना जागा नव्हती भेटे. अरे घाल चल बाबा, आल्यापासून ते बुटाच घालतंय. आज गरम होते पार्किंग मध्ये. बाबा हे गरम बोलो केदा लाव चल रे. वाह चलो ATM और मशीन साथ में यायचे. भाई मॉल ना वाटत, आलिशान घर वाटतंय. दाबले हे पण दोन्ही दाबले आहे. हा चॉईस केला आणि लोक दादा बोलतो हा बघू आता कुठला एक कधी. ही टी-शर्ट घातल्यावर असं वाटतं बॉडी बनवावा. काय वाटतं का नाही? दिसणार का हिरो? कसं वाटणार बड्डेच्या दिवशी? चला शॉपिंग झाले लोकेश दादाची पुण्याईमध्ये. चालेल तभी लोकेश दादा चॉईस करणार तेच घेणार. लोकेश दादाला आवडले पण ती मला माहित नाही, साईज मोठी आहे. दिसतो का नाही हिरो? शॉपिंग तर झालेली आहे तरी अजून बाकी आहे. लोकेश दादाची पण नाही बड्डेच्या दिवशी खास. हे सगळं सत्य आहे का? मला पोचणार भाऊ. नाही हे सगळं चुकीचं आहे. बघा आता एवढं कोण घेतं का? तरी अजून दुसरा काहीतरी मोठा गिफ्ट आहे तो तर सांगितलंच ना अजून. तो बोलतं तुला नंतर सांगेन. बघू आता काय आणले तर.
भाई डाय पबची वाईफ देतात. पबला गेलो असं असतं. पण भाई हे पब वगैरे काहीच नाही आहे. हे फक्त नायकीचा स्टोर आहे. गरम होता तर दुसऱ्याकडे कुठेतरी जायचं. कुठे जायचं भाऊ? बँड्रा. लिफ्ट पण नाही आहे भाई. पार्किंगमध्ये कुठं गाडी लावली ते आपण नाही समजलं. सुट्टावणीच. अरे ना तिथं सर्व्हिस सेंटर आहे बघ. तो बसले बघ चित्र चिटी रोड. हे आपण इथनं गेलतो मागेशा. हां हां. आता लिफ्टमध्ये चक्कर होती म्हणा. बाईला चक्कर येते. मना पण होती. याला पण होती. भाईचा उलटाच होता कधी पण मॉलला आल्यावर. हां. त्या भाऊला पाणी द्या प्यायला. एसी पण फुल बिल होतं का ना भाई? चल बदल फटाफट. कटाला रास गरम होतं बे अक्का. पाचव्या मधल्यावर आपण 5व्या मधल्यावर गाडी पार्किंग केली. जा भाऊ जा, काहीतरी घेऊन ये जा. बघा लोकेश भाईची पुण्याई. असा मित्र भेटला पाहिजे. मित्र ना भाऊ, असा भाऊ भेटला पाहिजे. टेन्शनच ना. अजून काहीतरी घेतलंय पण तो सांगा ना म्हणून साला तर तुला नंतर सांगन. मला वाटतं काहीतरी आहे, चांगलीच वस्तू असणार काहीतरी. बघू आता काय घेतले तर त्यांनी. तर मला बोलवलं त्या दिवशी ये, पण नंतर परत बोलला नको येऊ 2-3 दिवसांनी. काय घेतले बिचाऱ्याने. आता एवढी तर शॉपिंग करून दिले. असे कुठलं हो बिवर भेटायला पाहिजे. असे शॉपिंग करून द्यायला आज भारी वाटेल. रोज फिरवी ना. आलो बाई एकदाशी नॉर्मल एक्सप्रेसला आलो. कटालो. एकटाच झाला मॅप पकडून आहे भाऊ. मागचा भाऊ ते काय कामाचं नाही. फुकाट्यात नागले सरकार मोदी सरकार. बाबा एकदाशी आलो शिवडला. भाऊ कटाले झोपलेले एकटाच. अरबे आलावरचे इथं ट्रॅफिक मध्ये अडकल्याने इकडे गावाला लागले आग ना. नुसतं फोन येतात लोकांचा. असं वाटतं लोकांना का आमच्याच फार्म हाऊस आग लावले. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. 2 hours later. भाऊ खूप मोठी ट्रॅव्हलिंग करून आमच्या पाठी आलेत. भाऊ खुद्द हा. हे ठेव फोन ठेव. आल्यापासून फोन. बाईचं काय प्यायचं वय ना. बाई ज्यूस पितय नाही हो. बाई तर नुसतं फोन मध्येच आल्यापासून. अंकित भाऊने फुल स्ट्रगल केला आज माझ्यासाठी. भाऊ असं स्ट्रगल करत राहा. बाबा बाईक चावी होती. चला कार्यक्रम ओके मध्ये झालेला आहे. भाऊ ओके का नाही? ओके एकदम. या नाही परवडत तर बाई ना. टेम्पो टाकून नेले. हे रात चार्जिंग धावायच्या 50 रुपयात. नाही धावता दिसतात तशा नाही. समजणे वाले कोई चरच कापी आहे. बाबा फायनली पोचलो 11:30 गावामध्ये. 1 वाजता गेलतो घरात ना. भाऊ तर झोपणच आले. भाऊची जिंदगी झोपणच आहे. परत उद्या आहेच. अजून शॉपिंग पुरी नाही झाली बड्डेची. दादाची पुण्याई आहे मागे. मग कशाला टेन्शन आहे. ट्रेन मधला माणूस तर घरी बिरी जायचं नावच नाही घे. The next day. चला आज परत मुंबई. कंटाळा येतो यार. पण काय करणार आता. बर्थडे बोललं तर जावंच लागेल. अर्धी शॉपिंग बाकी आहे. आज फक्त आम्ही दोघेच जण. लोकेश भाऊ आणि मी.
कंटाळा येतो. तर आज बघू किती वाजता. काल 12 वाजले घरी यायला. कम्प्लीट 12 तास घराच्या बाहेर होतो. आज बघू किती टाइम होतो. गाडी चालवायला कंटाळा येतो. मॅन्युअल आहे ना, म्हणून ऑटोमॅटिक असती तर कसं काही टेन्शन नाही. मॅन्युअल आहे बोलला तर क्लस. आणि तुम्हाला तर माहिती आहे मुंबईची ट्रॉफिक बोललं तर बापरे बाप. हे कालचं पण कपडे अजून कारलं नाही. परत एकदा अजून घरी माहितीवर नाही चालले म्हणून आज परत आज शिव्या देणार. 2-2 दिवस वरती का लग्न आहे बड्डे लागणार तर बोलती महिनाभर तिकडेच मुंबईलाच राहा तेव्हा तुला सगळी शॉपिंग ओके होईल. नाहीतर की बड्डे आहे तर 2-2, 3-3 दिवसापाठ. एक नंबर आळशी माणूस आला. एक नंबर आळशी माणूस म्हणजे हा. टेन्शनच नाही, कुठल्याच गोष्टीचं टेन्शन नाही घे. टेन्शन मध्ये बारीक झालो. आज माहित कसलं टेन्शन होतं. फायनली पोचलो मुंबईमध्ये. पण आता ट्रॉफिक बघू किती आहे. 2 किलोमीटरला 20 मिनिटं दाखवतात. ट्रॉफिक तर असणारच 100%. बाय. आलो बाबा. कंटाळा आले. लेफ्टला जायचे बाई. चल लेफ्टचं आपलं झाले नाही चालू. फायनली गाडी पार्किंग झालेली आहे. चला फायनली पोचलो. कोणते साईड झाडान कंप्लीट 2 तास गेलं एक शर्ट बघायला. मी आता एकदम साधा सिंपल आलो. घरी माहीत नाही ना म्हणून गाडी लावली तिथं मागं पार्किंगला. आता टॅक्सीमध्ये फिरतो. लोका निघली कामात धंद्याविषयी ना आम्ही फिरतो बिनकामी. काय हो पुसापूस लावले म्हणजे. बघू चल तिथे एक पण जण टॅक्सीवाला तुला जायला नाही जायचं. त्यांची भांडणं आहे. अरे एकतर 10 जण नाही विचारलं. 10 मधले एक पण नाही बोलतो सगळे. नाही कितना बाबा भेटली एकदाशी. 30 रुपये हा एकदाशी टॅक्सी. अरे 10 का 15 टॅक्स्या विचारल्या तर नाही सांगतात. मला वाटतं त्यांची भांडणं आहेत काय सगळ्यांची. एकदम जबरदस्त नाईटचा नजारा आला ना. आता बघू किती टाईम लागतं. तर अजून खारघरला पण जायचे. नंतर कलंबोली अजून 3-4 कामं आहेत. ते पण यार 2-3 दिवस असंच जाईल. म्हणतात तर माझं जर लग्न असलं ना 1 महिनाभर मुंबईलाच राहायला लागेल शॉपिंग करण्यासाठी. राहत एक शॉपच्या शोधाने भेट नाही तो अजून. काही कपडे तर पाहिजे असं भेटलं पण नाही. आज कंटाळा आले चालून टॅक्सीवाला पण नाही भेटत. एवढा कंटाळा आले ना. रास भेटला बघ तो पण नाही ऐकतो. अरे बाबा चला न्याचाला रास काटायला आले. अरे भाई कंबर दुकान लागली. कंबर गाडी चालू ना चालू. आज म्हणतो वाटतं काही खेर नाही. म्हणतो घरी जाईसपर्यंत पण कंट्रोल नाही. एवढी झोपेला रास कंबर म्हणजे रास दुखते. फायनली टॅक्सी भेटलेली आहे आणि एकदम असा श्वास घेतलेला आहे. लोकेचा तर एकदम कंटाळला. घाम बघा त्याला घाम मला राज.
फायनली टॅक्सीमधनं उतरलो होता. 2 ते 3 मिनटाचं ट्रॅव्हलिंग करायचं, सॉरी चालत जायचं. नो ड्रायव्हिंग, नो इंग्लिश, ऑनली मराठी. छत्रपती शिवाजी महाराज जय. ही कुणाला तरी आवडतं म्हणून. फायनली खूप स्ट्रगल करून मुंबईमध्ये और बापरे पोचलो गाडीजवळ. आता तो चिठ्ठीवाल्याला पैसे देऊन द्या. बडे मिया मस्त की भोजन पाणी करतो. पहिला आज भूक लागली. सकाळी जेवलेलो लवकर 11ला का 12ला. तेव्हापासून काहीच नाही, फक्त एक रेड बुल पिले बस. ही आम्ही दोघं चल एवढी अडचण दिली. बडे मिया. चला जेवण झालेलं आहे, आता निघतो घरी जायला. चला खुशी परत यायला लागणार असं वाटतंय 2 दिवसात मुंबईला. बघू आता. पावतीवाला येतील बाबा, गेला का काय पावतीवाला. चला भाऊ निघतो. बाय बाय. येऊ नक्कीच लवकरच. मुंबई वालो आएंगे जल्दी हम लोग तुमको मिलने. आएंगे आएंगे, मेरा काम रहेगा तो आएगा ना मैं. अट्टल सेतू. नाईटचा व्ह्यू बघा फक्त, एकदम क्लास. चला भाऊ कालच्या व्हिडिओ चला फटाफट. भाऊ आपली पण सॉरी घरी जाऊ द्या आम्हाला. चला भाऊ तुमचा आशीर्वाद आमच्या असंच मागा असू दे आणि असंच शॉपिंग होऊ दे आमच्या बर्थडेला. आज काय तिकडे दरवाजा लागेल. मोठा सरप्राईज काय काय बाबा सरप्राईज आहे माझ्यासाठी. आता नाही तुला जरा आखू दे ना, उद्या कॉल करतो, जाऊ फक्त घरी. चल बाय बाय. हो बाय बाय. चला येतो. चल भाऊ. बघू भाऊ उद्या काय सरप्राईज आहे भाऊकडे आमच्या. बघू आता उद्याच समजेल. त्यांच्या घरी गेल्यावर दाखवेन मी तुम्हाला पण. काय असतील कपडे असतील. तर हॅलो गाईज, तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि उद्याचा पण नक्कीच ब्लॉग बघा. काहीतरी गिफ्ट आहे माझ्यासाठी. उद्याचा नक्कीच ब्लॉग बघा, काहीतरी गिफ्ट आहे माझ्यासाठी लोकेश दादाकडून. बघू आता काय. मला तर वाटतं काहीतरी कपडेच असतील. बघू आता दुसरं